नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक प्रश्न घेणार आहोत. हा प्रश्न विचारलेला आहे नीला गुप्ता यांनी, की आपण आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी साधना करू शकतो का? त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो का? आणि त्याचा परिणाम आपल्याला किती प्रमाणात बघायला मिळतो, की काय-काय होऊ शकतं त्यांच्या जीवनात, प्रियजनांच्या जीवनात काय बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो? आता साधना हा शब्द आपण समजून घेऊ. साधना तसं म्हटलं तर आपण सर्वसाधारणपणे आपण स्वतःसाठी करतो, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करतो आणि प्रार्थना आपण सगळ्यांसाठी करू शकतो. तर आणि स्वतःसाठी सुद्धा करू शकतो प्रार्थना आपण. आता एक उदाहरण असं की जसं शेतकरी आहे. शेतकरी जे पण शेतात करतात, काम करतात, जे पण पिकतं, त्याचा फायदा लोकांना होतो, स्वतःला होतो. तसंच प्रार्थना आहे. स्वतःसाठी सुद्धा करा, दुसऱ्यांसाठीही करा. पण साधना तुमच्यासाठी असते, व्यक्तिगत असते, तुमच्या उन्नतीसाठी असते. जसं दुसऱ्याला तहान लागली, तर तुम्ही पाणी प्याल, तर त्यांची जी तहान लागलेली आहे, त्यांची तहान भागणार आहे का? त्यांना भूक लागली आहे आणि तुम्ही जास्त जेवून घेतलं, तर त्यांची भूक भागणार आहे का? विचार करून पहा तुम्ही. प्रत्येकाचा तुम्ही पाहाल ना, परिवर्तनाची ही जी यात्रा आहे, प्रत्येकाची परिवर्तनाची यात्रा, ही त्यांच्या अवस्थेप्रमाणे चालणार आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे चालणार आहे. जसं म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, तर त्याचप्रमाणे त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांची वाटचाल वेगळी आहे. तर तुमच्यासारखीच होईल का असं नाहीये. तुमची अवस्था वेगळी, त्यांची अवस्था वेगळी. पण एक आहे की तुम्ही प्रार्थना करू शकता. ह्या सृष्टीने तुम्हाला हक्क दिलेला आहे, की तुम्ही प्रार्थना करू शकता. तर आता प्रार्थनाचा किती आपल्याला परिणाम बघायला मिळतो, हे आपण समजून घेऊ, की मी प्रार्थना करतोय, पण त्याच्यापासून काय-काय होऊ शकतं, ते समजून घेऊ आपण. तर आता एक ओळखीचेच एक व्यक्ती होते आणि त्यांचा मुलगा फारच हुशार होता अभ्यासात आणि त्यांची इच्छा होती, की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. मुलाची इच्छा होती, की मी कॉम्प्युटर इंजिनिअर बनावं. पण वडिलांच्या पुढे त्याला काही करता आलं नाही. मग डॉक्टरी केली, एम-बी-बी-एस झाले आणि काही वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा कॉम्प्युटरचाच एक प्रायव्हेट कोर्स केला. जे त्यांना शिकायचं होतं त्यांनी ते शिकून घेतलं. तर ह्या उदाहरणाचा काय मूळ मुद्दा आहे इथे, की त्या मुलाच्या नशिबातच जर असेल कॉम्प्युटरचा कोर्स करणे किंवा कॉम्प्युटर इंजिनिअर होणे, तर त्याने ते केलंच. काही कालांतरानंतर केलं त्याने. पण वडिलांची इच्छा, जी त्यांनी प्रार्थना केली, की डॉक्टर व्हावं म्हणून, तर तीही पूर्ण झाली. तर आपण इथे काय समजून घेतो, की तुमच्या प्रार्थनेद्वारे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात काही परिवर्तन घडण्यासाठी काही संधी क्रिएट होतात. तुम्ही त्यांच्यासाठी संधी बनवून देता. त्याचा फायदा ते घेतील की नाही त्यांच्यावरती अवलंबून असतं. तर ह्या मुलाला वाटलं की वडिलांचं मला ऐकायचं आहे म्हणून त्याला तो एक त्याने एक बदल पाहायला मिळाला. तर काहींना वाटेल की नाही मला कॉम्प्युटर इंजिनिअरच व्हायचं आहे. मी त्याच मार्गाने पुढे चालेल. तर असंही होऊ शकतं. तर होतं काय, की कोणाचे काही नशीब असेल, ते नशीब तसं प्रार्थनेद्वारे बदलत नाही, पण आपण संधी बनवून देऊ शकतो. त्या व्यक्तीला काय करायचंय, काय ठरवायचंय, हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुमच्या प्रार्थनेद्वारे त्या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी चांगल्या संधी बनवून येऊ शकतात. तर आपण इतकं तरी करू शकतो, प्रार्थना करू शकतो. आणि त्याच गोष्टींना घेऊन आपल्याला पुढे चालायलाच आहे, की ही प्रार्थना आहे, माझ्या व्यक्तीच्या जीवनात हा बदल घडून यावा आणि त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसतो. आपण साधनेचा फळ वेगळं स्वतःसाठी, प्रार्थनेचं फळ त्यांच्यावरती. तर इथे त्यांची भूमिका काय असते, की त्यांना वाटत असेल तरच तो बदल होऊ शकतो. त्या व्यक्तीला जर वाटत असेल, की नाही मला
त्याप्रमाणे चालायचं आहे. जसं उदाहरण दिलं, की डॉक्टर व्हायचं असेल त्याला वाटलं तरच तो बदल होईल. म्हणजे त्यांची संमती लागणार आपल्याला. त्यांची संमती असेल तर तो बदल होऊ शकतो. तर तुमचं लक्ष कुठे हवं? तुमच्या आध्यात्मिक अवस्थेत परिवर्तन व्हावं, अजून उन्नती व्हावी, अजून प्रगती व्हावी. एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून, की माझ्या जीवनात मला अजून बदल घडून घेऊन यायचा आहे. मला सत्याचा अनुभव करायचा आहे. मी कोण? माझं खरं अस्तित्व काय? तुम्हाला ह्याला पकडून चालायचं आहे. आणि ह्याच्यात पटकन रिझल्ट आलं पाहिजे, परिणाम दिसला पाहिजे असं नाही. सगळ्यांना पटापट सगळ्या गोष्टी पकडून घ्यायच्या असतात. कुणाला ना ते धैर्य नाहीये, पेशन्स नाहीये. जसं ह्या व्यक्तीला जसं म्हणलं मुलाचं उदाहरण, डॉक्टर झाला नंतर मग कॉम्प्युटर इंजिनिअर झाला. मग तितकं तुम्हाला धैर्य लागतं. कोणाला त्यांनी काही हर्ट केलं नाही, कोणाला है ना उगाचच दुःख दिलं नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या तुम्ही वेळ दिला तर. हा परिवर्तनाचाच एक परिणाम आहे, की तुमच्या आतमध्ये ती शक्तीच येते. धैर्याची शक्ती येते. एक स्थिरता येते आणि तुम्ही सगळ्या गोष्टी त्या प्राप्त करू शकता, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत. म्हणून ही समज घेऊन आपण आपली वाटचाल पुढे चालवून ठेवू आणि काय ती वाटचाल आहे, तर स्वतःमध्येही परिवर्तन आणि आपल्या आसपास लोकांच्या जीवनातही परिवर्तन व्हावं, असंच आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि ह्या यात्रेत मी तुमच्याबरोबर आहे. आपण सगळे एकत्र चालू, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आपण एका नवीन विचारासोबत, एका नवीन सूत्रासोबत भेटू आपण. आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो, आपल्या सगळ्यांचंच मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.